बरं, तशी आपण पुन्हा एक चांगलं बोलायला लागल्यानंतर पुन्हा ह्याच्यावरती यावंच लागलं. संसारात निर्माण काय म्हणूया त्या मोहात पडावंच लागलं. एक फार सुंदर गोष्ट सांगते, म्हणजे मी त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतूनच ऐकलेली आहे की एका गुरुजींना विचारलं, म्हणजे ते खूप धर्ममार्तंड होते, खूप धर्मशास्त्र शिकलेले, अमुक अमुक न्याय दर्शन सगळं त्यांना पाठ होतं, सगळं कोळून काढले होते. त्यांना एका मुलाने विचारलं, मला एक सांगा गुरुजी, पापाचा बाप कोण? सगळी धर्मशास्त्र सगळी शोधून काढली, सगळी पाहिली, काही गेल्या पुढे काय उत्तर मिळत नाही. पापाचा बाप कोण? पुढे काय लिहिलं नाही पापाचा बाप कोण. आपले छोटेस गाव होतं, ते आपले त्या गेल्या मारायचे विचार करत करत शेवटी तिथे वारांगण राहायची. तिथे बघितलं की रोज आपले हे गुरुजी चक्रा मारतायत आणि खूप संचित दिसत आहेत. मी तिच्या दासीला पाठवलं, म्हणाले विचार त्यांना काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय हवंय, काय तुम्ही एवढे चिंतित आहात. तर ते म्हणाले, आता हा असा प्रश्न मला विचारला, मला त्याचं उत्तर माहिती नाही. म्हणजे आमच्या मालकीणीला जाऊन सांगते. ती म्हणजे एवढंच, त्यांना सांगा माझ्या घरी आहे. ती दासी जाते, तुझ्या घरी वारांगणीच्या घरी, मी एवढा धर्ममार्तंड, मी कसा काय येणार? नाही, तुम्हाला तुमच्या याचं उत्तर हवं असेल तर तुम्हाला यावं. छे मी नाही येणार. पुन्हा आपली मग ती वारांगणा शेवटी जाते, म्हणजे अहो असं काय करता, तुम्हाला उत्तर हवंय ना, नाहीतर तुमची फजिती होणार. मग तुम्ही या निदान असं करा, फक्त माझ्या घराच्या उंबऱ्यापर्यंत या, घरात नका येऊ, तुम्हाला माझ्या घरात नाही यायचं ना, आणि तुम्ही तिथपर्यंत आलात तरी मी तुम्हाला 200 रुपये देईल. तर हे विचार करतात, ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर पण मिळेल, 200 रुपये मिळतील, जाऊया. घरात तर जायचंच नाही, आपल्याला काय खायचं प्यायचं नाहीये, जाऊया तिथपर्यंत जातात. ते म्हणजे आता इथपर्यंत आला जात ना, या ना आतमध्ये, मी काय तुम्हाला खायला प्यायला देणार नाही आहे, आतमध्ये आला आणखीन 200 रुपये देतात. आतमध्ये जातात, बसतात पाठावर. आता तुम्ही अतिथी आहात माझ्या घरी, काही नाही तर दूध घ्या ना, दुधाला काही हे नाहीये पर्याय, म्हणजे काही त्याला काही म्हणूया पाप कुठलं काही नाहीये दुधाला ना, हे आहे गोमातेचं दूध आहे, घ्या तुम्ही, 500 रुपये देईल, 500 रुपये मिळणार, दूध मिळणार. पण तुम्ही सांगतच नाहीये पापाचा बाप कोण, माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. सांगते ना, थांबा ना जरा. आता दूध घेतलं आहे तर असं करा ना, मी देवाला नैवेद्य दाखवलाय, छान सुग्रास हे केलाय, स्वयंपाक केलाय, असं करूया, थोड्या वेळाने तुम्ही जेवा, मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन, असं म्हणताय. बरं, 500 रुपये आणखीन देईन, ठीक आहे. बसले, मग जेवले. म्हणजे जे त्या वारांगणीच्या घरी जाणार नव्हते ते जेवले. तुम्हाला मिळालं का तुमच्या याचं उत्तर? नाही का, तू कुठे सांगितलं? पापाचा बाप हा लोभ असतो. तुम्हाला किती लोभ झाला? 200, 500 हे नको ते, आणि तुम्ही तुमच्या त्या ह्याच्यातून मनातून सुटत गेला, तुमच्या निर्धारातून सुटत गेला. जे काय तुम्ही धर्मशास्त्रात त्याच्यात वाचलेलं होतं ते सगळं गुंडाळून ठेवलं. वारांगणीच्या घरी जायचं नाही हे तुमचं पहिलं तत्व, ते तुम्ही केव्हा गुंडाळून ठेवलं. आणि म्हणून पापाचा बाप, आपल्या हातून पाप होऊ नये असं वाटत असेल, धर्माचरण व्हावं असं वाटत असेल, तर पहिल्यांदा लोभ आणि मोहापासनं माणसांनी दूर राहावं. हा धार्मिक धर्माचा अर्थ, हा आपला धर्म असावा. म्हणजे ते षड्रिपूवरती विजय मिळवणं वगैरे आपल्यासारख्या सामान्य जनांना तसं कठीण आहे, पण निदान त्या मार्गाने आपल्याला त्यांना जाता आलं होतं. खूप तीच आपली सुरुवात होते. आणि म्हणूनच अशा सगळ्या या मार्गात आपल्याला यायचं असेल तर अशा या उत्सवांचं आणि जे काय पूजा अर्चा ध्यान धारणा जप जे काय असतं त्याचा आपल्याला खूप उपयोग. त्या वातावरणात आपण गेलो की आपली सात्विक वृत्ती जास्त मोठी. आपल्या माणसांमध्ये त्रिगुण आहे, त्रिगुणात्मक सगळेच जण आहोत, सत्व रज तम हे त्रिगुण, आणि त्या त्रिगुणाच्या पारच जायचं आहे, ते कठीण आहे महा. पण आणि प्रत्येक वेळेला आपण सात्विकच असू असंही नाही. कधीतरी आपल्याला छानपैकी सिनेमाला जावं असं वाटतं, छानपैकी तयार व्हावं असं वाटतं, तेव्हा तो रजोगुण जास्त असतो. कधीतरी राग येतो कोणाचा तरी, काय विचित्र वागली माझ्याशी, असं कधी वागतात का वगैरे वगैरे, ते सगळं आम्ही पण त्यातलीच आहे. मी इथे बसले म्हणून मी काही खूप पेटी नाही आहे, फक्त माझं वाचन थोडं जास्त आहे म्हणून मी तुम्हाला एवढं सांगू शकते. तर थोडक्यात असं की अशा ठिकाणी आलो की आपला सात्विक गुण वाढतो. आणि म्हणून इथे या, तिथे म्हणजे मंदिरात मनात कीर्तनाला भजनाला नवविधा भक्ती तेच सांगितलंय की श्रवणम, पहिलं तर श्रवणमच आहे.
ऐका चांगलं काहीतरी, मग कीर्तन, मग देवाची कीर्ती का, मग विष्णू स्मरण असे नवविध भक्ती, आणि शेवटी सांगितलंय आत्मनिवेदन. ते तर अतिशय कठीण आहे. आपण आपल्याशीच खोटं बोलतो बरेचदा. खोटं म्हणजे खोटं नाही, पण आपल्याला जे बोलायचं असतं कोणाला तरी नाही बोलत आपण. निदान देवाजवळ मोकळं व्हावं की हो आपल्याला कळतं की आपण हे असं चुकीचं वागलो नाही, माझ्याकडून देवाला नको. हे केव्हा आपल्याला कळतं, जेव्हा आपण अशा ठिकाणी येतो. आपण जेव्हा सात्विक वृत्तीचे लोक बघतो, खूप चांगल्या पद्धतीने वागणारे, सगळ्यांना सामावून घेणारे, सगळ्यांच्या आम्ही आपलं काकू असं नाही, काकू तसं नाही, काकू तसं नाही, पण हो ग हो ग करू ग सगळ्यांना सांभाळून. तर सांगायचा मुद्दा हा की धर्म अर्थ काम मोक्ष, धर्माने अर्थ मिळवायचा, चांगलं वागूनच पैसे म्हणा किंवा हे मिळवायचं, धन मिळवायचं, आणि मग उपभोग घ्यायचा. उपभोग घ्यायचा नाही असं काही नाही. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, जोडवणी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. पण मला मिळालंय पण हे सगळं माझं नाहीये, उदास विचारे मिळालंय ठीक आहे, वेच करी. दान दिलं पाहिजे. बघा, दान देणाऱ्याचा हात नेहमी वरती असतो, घेणाऱ्याचा खालती असतो. आपला हात वरती असावा की खालती असावा हे त्याचं त्याने ठरवायचं. आणि मग असं जेव्हा आपण आपल्याशीच काय म्हणूया विचार करतो, तेव्हा मग त्या मोक्षाकडे जाण्याची वाट थोडी का होईना आपल्यासाठी सुकर होते. आणि मोक्ष कशासाठी मिळवायचा तर खरंच आहे, आपल्याला आता लक्षात येत नाही की आपण आईच्या गर्भात असताना आपण किती यातना सहन केल्या. ऐकलं तर होतातच, पण त्या गर्भाला सुद्धा होतात. आपल्या पूर्वजन्मीची काही स्मृती नसते आपल्याला, म्हणून बरं आहे. पण नाही तर ज्यांना पूर्वजन्मीची स्मृती होती, परमात्मा स्वरूप होते, त्यांना माहिती होतं की आपला हा कुठला जन्म आहे. याची फार सुंदर गोष्ट आहे खरं म्हणजे की आपल्याला काही जे भोग भोगावे लागतात ते का भोगावे लागतात. काही आता आणखीन एक ज्याला कर्मविपाक म्हणतात त्याची थोडीशी कल्पना देते. कर्मविपाक याचा थोडासा अर्थ म्हणजे क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध. त्याला कर्मविपाक हा एक सिद्धांत आहे आपल्या हिंदू धर्मातला. तर क्रियमाण म्हणजे आपण जी दैनंदिन कर्म करतो, जी काय कर्म करतो, कधी आपल्यातून चांगलं होतं, वाईट होतं, कधी खूपच विचित्र काहीतरी परिस्थिती येते, त्याच्यात आपल्याला मनाविरुद्ध पण वागावं लागलं, ते क्रियमाण. आणि मग त्याचं जे काय कमी जास्त फळ आपल्याला मिळणार असतं, कधी ते लगेचच फळाला येतं. चांगलं वागलं की लगेचच कधी कधी फळाला येतं. माझ्या बाबतीत एक फार छान घटना घडली ती मुद्दाम सांगते. जेव्हा मुंबईत तुम्ही सांगितली असेल ते कोणी जर आधी ऐकली असेल तर, मुंबईत 2016 साली मला वाटतं 25 जुलै तेव्हा झालं, खूप पाऊस आला. 26 जुलै खूप पाऊस आला होता, खूप. मी कॉलेजमधनं निघाले आणि मला हे काही मिळेना, टॅक्सी नाही काही नाही, पूर्ण ओली झाली. ती छत्री होती तरी सुद्धा. आणि मग लक्षातच टाकी टॅक्सीच्या अशा नुसत्या रांगाच्या रांगा लागलेल्या होत्या. म्हटलं बापरे, आता आपल्याला घरी जाणं शक्य नाही. मी माझ्या मैत्रिणीकडे गेले आणि मला त्या 2-3 दिवसात काहीही त्रास झाला नाही, अजिबात नाही. खूप जणांना त्या 26 जुलैला खूप त्रास झाला. कुठे कुठे कोणी अडकून बसले किंवा म्हणजे खूप फजिती झाली लोकांची म्हणा. काही काही जणांना तर खूपच त्रास झाला. म्हणजे माझी एक मैत्रीण काही आपलं पूल आहे ना, तिथे गाडीमध्ये रात्रभर बसून होती. काही जण इथे माडाच्या तिथे गाड्यांमध्ये भरलेले वगैरे, खूप त्रास झाला. पण मला नाही झाला त्रास, अजिबात नाही झाला. माझ्या मैत्रिणीचे आमच्या तिथे क्वार्टर्स आहेत शिक्षक लोकांचे. माझ्या मैत्रिणीच्या मी घरी गेली, 2 दिवस मस्तपैकी आरामात राहिले, काहीही त्रास नाही, खाणं पिणं हे ते वगैरे. का मला असं मिळालं असेल असं मी जेव्हा विचार केला, तेव्हा त्याच्या आधी काही दिवसांपूर्वी असं झालं तर मी बस स्टॉपवर उभी होते आणि तिथे डॉन बॉस्को हायस्कूल आहे, त्याच्या तिथे एक ख्रिश्चन बस आल्या होत्या. तर त्या मला म्हणाल्या की, आणि अशा वयस्कर होत्या, आणि इथे कुठेतरी बाथरूमची सोय आहे का. आता त्या बस स्टॉपपासून आमचं कॉलेज कसं जवळ आहे. मला त्या बाईकडे पाहूनच वाटलं की खूप हिला गरज असणार जायची. तर म्हटलं बरं चला मी तुम्हाला घेऊन चलते. लगेच मी त्यांना घेऊन गेले. तर आमचा त्या मूर्खाने मला परत आले तुम्ही पुन्हा. म्हटलं हो जरा काम आहे, कारण त्याला विचित्रच वाटलं ना. गेले, मग आम्ही परत आलो. तर तिने यू आर लाईक अ एंजल असं म्हणाले. मी म्हटलं नो, इट इज नॉट लाईक दॅट, बिकॉज यू वॉन्टेड इट, सो आय टू देअर. आणि नंतर मग तिच्या मुलीने मला फोन करून, कारण त्या बाईचं ऑपरेशन झालं होतं
आणि आणखीनही त्यांच्या नवऱ्याला काही त्रास होते, त्याच्यासाठी त्या डॉन बॉस्को आल्या होत्या. पुष्कळ म्हणजे तो ती सांगण्यात आता सांगते आणि करतो. सांगायचा मुद्दा हा की ती मुद्दाम नेहमी माझ्याशी ती कॉन्टॅक्ट मध्ये राहायची, तिची मुलगी कॉन्टॅक्ट मध्ये राहायची. दिवाळीच्या वेळेला काय शुभेच्छा अमुक वगैरे पुष्कळ दिवस होतं. मग मी त्यांना टॅक्सी, कारण उशीर होऊन गेला मला पण घरी यायला. मग मी टॅक्सी घेतली, मी कलानगरला त्यांना सोडलं. म्हटलं इथून तुम्ही आता रिक्षा घेऊन घरी जा. मग त्या गेल्या. पोहोचल्यानंतर म्हटलं मला फोन करा. केलाय त्यांनी, त्यांच्या मुलीने फोन केला. आणि मग मला जेव्हा हे मी माझ्या हातून काहीतरी चांगलं काम केलं आणि मी ते अगदी म्हणजे काय तिला आवश्यक होतं तेवढं केलं. मी काय फार खूप केलं नाही, पण म्हटलं आपल्याला 25-26 जुलैला का नाही त्रास झाला, आपली मैत्रीण आपल्याला का मदत करायला आली, आपण कुणाला तरी मदत केली. म्हटलं हे बहुतेक आपलं संचित जे होतं ते लगेच ते चांगलं कर्म माझ्या फळाला आलं. पण संचित म्हणजे काय की तुमचं चांगलं वाईट कर्म ते साचून राहतं. कधी त्याची फळं मिळतात, कधी मिळत नाही. मग जेव्हा त्या अध्यात्माची भाषा अशी आहे की जेव्हा ते तुमचं कर्म फळतं, परिपक्व होतं, तेव्हा ते प्रारब्ध रूपाने आपल्याला भोगावं लागतं. मग चांगलंही वाईट, आपण म्हणतो तो माणूस इतका वाईट आहे, पण पहा ना त्याचं किती चांगलं, त्याचं संचित आहे, पूर्वसंचित. म्हणून आपण म्हणतो की त्याचं हे पूर्वसंचित होतं म्हणून त्याचं प्रारब्ध चांगलं आहे. पण पूर्वसंचित चांगलं आहे, प्रारब्ध चांगलं आहे, तर तू या जन्मातही तो चांगलं कर. आता हे जन्मोजन्मीचा हे कसा असतो त्याचं मी एक छोटस तुम्हाला गोष्ट सांगते. महाभारतातली भीष्मांची गोष्ट आहे. भीष्म शरपंजरी पडले होते आणि त्यांना का म्हणून त्यांना एवढं सोसावं लागलं. पहिलं तर तो प्रश्न मला सुद्धा द्रौपदीने विचारला की तुम्ही एवढे भीष्म पितामही आहात, तुम्ही शेवटचे गुरु, माझी जेव्हा लाज काढल्या जात होती याच्यामध्ये तेव्हा तुम्ही मला का नाही वाचवलं, तेव्हा तुम्ही का नाही बोललात. तेव्हा त्यांनी काय उत्तर द्यावं की तेव्हा मी दुर्योधनाचं अन्न खात होतो, त्याच्यामुळे त्या अन्नाने झालेलं जे रक्त होतं ते माझ्या शरीरात, त्याच्यामुळे तेव्हा मला ती बुद्धी झाली नाही. आता या इतके बाण मला घातलेले आहेत की ते सगळं रक्त निघून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता मी तुला आशीर्वाद देईन. बघा म्हणजे त्या अन्नाचा केवढा पहिला कोणाचं आपण अन्न खातो, कुठे खातो, काय खातो याचा किती सूक्ष्म विचार आपण केला पाहिजे. भीष्मांचीच गोष्ट अशी आहे की ते म्हणाल, त्यांनी यांना व्यासांना विचारलं, व्यास ऋषी जेव्हा त्यांना भेटायला आले की मला का हे शरपंजरी मला केवढं दुःख आहे, कल्पना कर एवढीशी मुंगी चालली तर आपल्याला किती त्रास होतो. आणि त्यांचा पण होता की मी उत्तरायणातच मी माझा शेवटचा श्वास घेणार, मग शेवटचा श्वास उत्तरायणात घेणार. तर त्यांना किती 56-55 दिवस, मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे, माहितीये किती दिवस भीष्म होते. 56 दिवस किंवा कसं द्या, हा 17 दिवस नाही हो, उत्तरायण लागल्यानंतर जरा जास्त दिवस आहे. बरं बघू त्यात तो महत्वाचा मुद्दा नाही, पण विचारलं की मला का हे दुःख सहन करावं लागतं. मी तर इतकं चांगलं वागलोय, मी कुणाचं वाईट नाही वागलो, मी धर्माने वागलोय, अमुक मी घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण केलेली आहे, मी माझ्या वंशाचं रक्षण केलेलं आहे, तर असं का मला भोगावं लागलं. तेव्हा व्यासाने त्यांना सांगितलं की तुम्ही वर्षोवर्ष खूप चांगले वागला, त्याच्यामुळे तुमचा नेहमी राजघराण्याचा जन्म झाला. ते अष्टवसूंपासून की शेवटची वसू होते, ती गोष्ट सांगत बसले तर आपल्याला जीवन मिळायला खूप उशीर आहे. त्यामुळे त्या मुद्द्याचं सांगते की खूप वर्षांपूर्वी म्हणजे तुमचा कदाचित 50वा सुद्धा जन्म आधीचा असेल, तेव्हा असं झालं की तेव्हा तुम्ही शिकारीला निघाला, घोड्यावर बसून निघाला होता आणि त्या घोड्याच्या ह्याच्यावरती नेमकं जात असताना झाडावरून एक सुरवंट पडला. ते सुरवंट घोड्याच्या याच्यावर पडल्यामुळे तुम्ही बाणाने तो उचलला आणि असा मागे फेकला. नेमका तो सुरवंट आपल्या काट्यांचं जे झाड असतं म्हणजे कदाचित बोरी किंवा बाभळी त्याच्यावरती ते पडलं आणि ते त्याच्यातून सुटका करायला जसं लागलं तसं ते काटे त्याला आणखीन रुतत गेले. म्हणजे तुम्ही अनवधानाने सुद्धा जी चूक केली, तुम्हाला वाटत नव्हतं की ते असं व्हावं, पण त्याला जो त्रास झाला ते तुमचं कर्म. आता तुम्हाला इतके वर्ष का नाही ते भोगावं लागलं, त्याचं कारण असं की तुम्ही पुण्यकर्म करत होता. पण जेव्हा तुमच्या कुलवधूची लाज त्या ह्याच्यात काढल्या जात होती तेव्हा तुम्ही गप्प बसलात
ते तुमचं पाप तेव्हा प्रारब्ध रूपाने तुम्हाला आता भोगावं लागतंय. तुमचा पुण्याचा संचय संपला, ते पाप तुम्हाला कुठे ना कधी भोगावं लागतं. इतक्या दिवस तुमचा पुण्य संचय होता, तुम्ही चांगलं वागत होता, त्याच्यामुळे जे काय वाईट कर्म केली ती निघून जात होती या पुण्य संचयाची. पण हे निघून गेलं नाही, ते तुम्हाला भोगावंच लागतं. म्हणजे प्रारब्ध हे भोगूनच सोडावं लागतं. पण तरी सुद्धा मग तेव्हा आपल्याला कोण मदत करतं? जर आपल्याला ते भोग टाळायचे असतील तर कोण मदत करतं? सद्गुरू मदत करतात. ते कसे टाळतात? आपल्याला भोग तर आपले भोगावे लागतात, हे काय कोणाला चुकले नाही, पण त्या ह्याच्यात तुम्हाला त्रास होणार नाही ती काळजी सद्गुरू घेतात. म्हणजे मी नेहमी हे उदाहरण देते की पडणं तुमच्या नशिबी रस्त्यावरती, पण तुमचं हाड मोडणं किंवा लागणं हे ते बघून घेतात. तुमचा प्रारब्ध आहे की तुम्ही रस्त्यावर पडणार, ऍक्सिडेंट होणार, पण कमीत कमी तुम्हाला त्रास होईल, कमीत कमी तुम्हाला दुःख होईल याची काळजी सद्गुरू घेतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे पांडव जेव्हा वनवासात गेले, वनवास हे त्यांचं प्रारब्ध होतं, त्याच्याही मागची गोष्ट पुष्कळ असेल, तो सोडून देऊ आपण ती, पण तुमचं प्रारब्ध होतं, पण ते तुम्हाला भोगावं लागतं, वनवासात जावंच लागलं. पण तिथे त्रास होणार नाही हे त्या परमात्म्याने श्रीकृष्णाने पाहिजे. आपल्या पोथीत, महाराजांच्या पोथीत सुद्धा दिलेलं आहे की प्रारब्ध क्रियमाण संचित प्रारब्ध ही म्हणजे लाईन आहे. आधी प्रारब्ध नाही, आधी क्रियमाण कर्म करतो, ते संचित चांगलं वाईट कर्म ते साचलं जातं. ते साचलेलं कर्म जेव्हा परिपक्व होतं तेव्हा त्यातल्या चांगल्या वाईट दोन्ही आपल्याला भोगावे लागतात. जर चांगलं कर्म जास्त असेल तर प्रारब्ध दैव आपल्याला चांगल्या ठिकाणी चांगल्या कुळात जन्म घ्यावा लागतो आणि ह्या फेऱ्यातून कधीतरी आपली सुटका होईल अशी आपण आशा करू शकतो. तर असं हे धर्म अर्थ म्हणजे मगाशी सांगितलं, काम म्हणजे इच्छा, मोक्ष म्हणजे थोडस संकल्पना अतिशय कठीण आहे, पण नंतर कधीतरी त्याबद्दल बोलू. आणि आता मी जसं उत्तरार्ध पूर्वार्ध असतं ना तसं थोडस आपल्या याच्या चार स्तंभ फक्त मी सांगते. तर एक हा पुरुषार्थ झाला, धर्म अर्थ काम मोक्ष. दुसरा आपल्या हिंदू धर्माचा स्तंभ आहे तो वर्णाश्रम. आता वर्णाश्रम आणि लोकांनी त्याला नको तितकं वाईट स्वरूप म्हणजे जातीचं स्वरूप दिलं. वर्णाश्रम ह्या जाती नव्हत्या. चातुर्वर्ण्य मया सृष्टवा गुण कर्म विभागशः, गुणांवर आणि कर्मांवर आधारित अशी ही वर्णाची रचना होती. जर फक्त विचार करून बघा की फक्त ब्राह्मणच झाले तर रक्षण कोण करणार, व्यापार कोण करणार? आणि शूद्र म्हणजे सेवा देणारे, सेवा पुरवणारे. आणि कुठलंही कर्म हे कुठलंही काम हे खालच्या जातीचं वरच्या जातीचं असं काही नव्हतं. ही समाजाची चांगल्या प्रकाराने धारणा व्हावी म्हणून ही रचना होती. त्याला प्रत्येकाने आपल्या बुद्धीप्रमाणे आणि आपल्या कोणत्या मनोवृत्तीप्रमाणे त्याला हे चुकीचे दिले. आता हळूहळू ते बदलत आहे. आता देवाची पूजा करणारे सुद्धा जर, पण त्याच्यासाठी तुम्ही नीट शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे हे याला जर विरोध असेल तर तो विरोध मोडूनही काढायचा असेल. आता खूपशे ब्राह्मण जे आजकालच्या अर्थाने ज्याला आपण ब्राह्मण म्हणतो ते वैश्य झाले आहेत ना, व्यापार करतात. चितळे बंधू मोठं उदाहरण आहे ना, व्यापार करते, वैश्य आहेत, ते ब्राह्मण नाही आहेत. पण ब्रह्मकर्म करणारे पण खूप आहेत. आपली जागृती करते, पण आता ती कशी करते म्हणजे थोडस तिला एक हे आवश्यक आहे काय म्हणूया, पण करते. लोकांच्या घरी जाऊन पूजा अर्चा करते. ते नीट करायला पाहिजे, त्याचं नीट शिक्षण घ्यायला पाहिजे. पण हे केलं तर ते त्याचं पुण्य हे ते तुम्हाला मिळू शकेल. आणि म्हणून माझी हिंमत होत नाही. मला साधा संस्कृत वाचायचं म्हटलं तरी मला भीती वाटते, खरं सांगते का. कारण काय, ते जर चुकीचं बोललो ना आपण, भागवतामध्ये कथा आहे त्याच्यामुळे त्याचे उच्चार हे ते नीटच आले पाहिजे. असो तर सांगायचा मुद्दा हा वर्णाश्रम. आणि नंतर चार आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि मग संन्यास. तर गृहस्थाश्रम हा सगळ्या समाजाची धारणा करणारा आश्रम आहे, सगळ्यांना आश्रय देणारा. ब्रह्मचर्य म्हणजे तुम्ही ज्ञान प्राप्त करा. आता ज्ञान प्राप्त करणारा तो गुरुगृही राहणार. तर गुरुगृहाला कोण मदत करणार? राजे रजवाडे होते तोपर्यंत ठीक आहे, पण गृहस्थाश्रम माधुकरी मागून त्याला शिकलेली आहे. गृहस्थाश्रम हा त्याचा पाया होता. हळूहळू संसारातून निवृत्त व्हायचं, वानप्रस्थ
आणि मग संन्यास आश्रम. आणि चौथा जो आहे तो 4 यज्ञ सांगितलेत आपल्याला, किंवा 4 ऋण सांगितले. पहिलं ऋषी ऋण. ऋषी ऋण म्हणजे तुम्ही ज्ञान संपादन केलं, हे केलं की तुम्ही ऋषींचं ऋण फेडलं असं होईल. नंतर आहे पितृऋण. वंशवृद्धी केली तर पितृऋणातून मुक्तता मिळते. आणि तिसरं आहे देव ऋण. यज्ञ याग सगळं करा. आणि चौथं आहे ते मनुष्य ऋण. मनुष्य ऋण हे थोडस मी बोलते याच्यावरती, कारण मनुष्य ऋण म्हणजे आपण जन्माला आलोय, परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलंय, तर त्याचं काहीतरी आपण सार्थक केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे तर समाजाला उपयोगी पडलं पाहिजे. काहीतरी आपण आपल्या आपल्याला जे शक्य आहे, म्हणजे काय जाऊन नारेच लावले पाहिजे मिरवणुकीत असं नाहीये, पण आपल्याला जे शक्य आहे त्यातल्या त्यात चांगलं वागणं. अगदी शेजाऱ्याला मदत करणं सुद्धा. एखादा नडलेला असेल, एखादा आजारी असेल, त्याची जाऊन चौकशी करणं, त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण या समाजामध्ये चांगलं स्थित्यंतर घडवू शकतो, चांगलं वागू शकतो. कारण समाज चांगला झाला, व्यक्ती, समष्टी आणि मग परमेश्वर. व्यक्तीवरती संस्कार झाले, व्यक्ती चांगली काय म्हणतात संस्कारित झाली, तर तो समाज संस्कारित होतो, ते राष्ट्र संस्कारित होतं. आणि मग आपण म्हणतो सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. ही वृत्ती जेव्हा आपल्यात येते तेव्हा साहजिकच जो निरामय नसेल, जो सुखी नसेल, त्याला सुखी करण्यासाठी आपण पुढे येतो. आणि अशा पद्धतीने आपण मनुष्य ऋण सुद्धा करू शकतो. तर ही 4 जे स्तंभ आहेत हे आपल्या धर्माचे, हिंदू धर्म, मी हिंदू आणि ह्या पद्धतीत जिथे कुठे आपल्याला ज्या पद्धतीने वागता येत असेल ते जरूर आपण वागायचा प्रयत्न करायचा. मी पुन्हा सांगते, मी इथे बसली म्हणजे मी पण तुमच्यातल्या, मी पण यातला कधी कमी जास्त माझ्या पण हातून होतं, त्याच्यामुळे आपण सगळेच एका ह्याच्यात आहोत. तर हा झाला पूर्वरंग टाकू. धर्माची थोडीशी माहिती दिली, अजून पुष्कळ दिले पण आता बोलत नाही. आणि आता 10 मिनिटात मी फक्त आपण ज्या काही आरत्या म्हणतो ना, आरती म्हणतो, तर त्याच्याबद्दल थोडस बोलणार आहे. कारण त्याचा अर्थ न लक्षात येता आपण कधी कधी म्हणतो म्हणून. तर आपली पहिली गणपतीची आरती ती तर अतिशय सुंदर आहे. सुख करता दुःख हरता. आणि नंतर आहे वार्ता विघ्नाची नुरवी, म्हणजे वार्ता विघ्नाची नुरवी. पण काय आता ती याची दुसरी ओळ, वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी. नुरवी पूर्वी काय, वार्ता विघ्नाची नुरवी. आणि मग पूर्वी काय, वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम प्रेम पूर्वी आम्हाला तुझी कृपा असू दे, है ना. नंतर देवाचं वर्णन आहे. आणि शेवटचं आहे संकटी पावावे निर्वाणी रक्षा. शेवटचं काय मागितलं, निर्वाणी रक्षावे. शेवटचा जेव्हा आमची वेळ येईल देवा, तेव्हा रक्षण कर माझं. कारण खूप आपल्याला सगळ्यांना सगळ्यात जास्त भय कशाचं असेल, तो मृत्यूचं भय असतं माणसाला, नेहमी मृत्यूचं. आणि ती जेव्हा वेळ येते तेव्हा देवाचं नाव क्वचित येतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, म्हणून त्या अमुक चलवटाचं पण एक छानसं भजन आहे. आणि आपला आधी संस्कृत श्लोक आहे, विना दैन्येन जीवनम अनायासेन मरण. विना दैन्येन जीवन, देवा मला काय देशील, असं धन दे की जेवढं माझी जी काय उपजीविका आहे तेवढी मी करू शकेन. विना दैन्येन, दैन्य आणि अनायासेन मरण. खूप कठीण आहे हा. म्हणजे मी खरंच माझ्या वडिलांना मी खूप हे समजते, काय म्हणून भाग्यवान समजते. अशी मी समोर बसले होते, मिनिटात प्राण गेले, जेवत होते, म्हणजे काही नाही, आगाने तिच्याने अनायासेन मरण. नंतर आहे देहांते तव स्मरण. हे तर फार कठीण आहे, खरंच कठीण आहे. कारण जेव्हा तो प्राण जातो ना तेव्हा मनुष्य नाही म्हणजे ती पुण्यच लागतं ते देवाचं नाव याला. आणि मग देही मे परमेश्वर, देवा काय देशील तर हे. आणि म्हणून अनुप जलोटाचं पण ते भजन आहे, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. देवाचं नाव येऊ दे देवा माझ्या पोटी, तुझं नाव येऊ दे जेव्हा माझा शेवटचा क्षण. हे साधण्यासाठी
किती आपल्याला तपश्चर्याने कसं वागावं लागेल हा आपण थोडासा विचार करूया. म्हणून निर्वाणी रक्षावे. तेव्हा आपण म्हणतो ना, आपण ते इतकं मेकॅनिकली म्हणतो संकटी पावावे आणि तिथे सुद्धा खूप जण संकष्टी पावावे नाही. मग तुम्हाला देवाने फक्त संकष्टीला पावायला हवंय का? चतुर्थीला संकटी पावा. जेव्हा माझ्यावर संकट येईल तेव्हा तू माझं रक्षण कर. ठीक आहे. दुसरी आरती आपण देवीची घेऊया. देवीचं नवरात्र आहे म्हणून. आणि दुर्गे तिला दुर्गा का म्हटलंय तर दुर्गम नाम असुर, या दुर्गम नावाच्या असुराचं तिने पारिपत्य केलं म्हणून ती दुर्गे. दुर्घट भारी तुझविण संसारी. दुर्घट काय आहे? संसार आहे. देवी तुझा जर मला सहाय्य नसेल, तुझं जर अधिष्ठान मला संसारात नसेल तर हा संसार रूपी काय म्हणूया भवसागर पार करणं अतिशय कठीण आहे. दुर्घट भावी तुझ्याकडे संसारी. अनाथ नाथे अंबे, अनाथांची नाथ असतो. करुणा विस्तारी. कशासाठी करुणा विस्तारी? रामदास स्वामींनी करुणाष्टक लिहिली. अनुदिनी अनुतापे तापल राम राया, परम दिन दयाळा नीरसी मोह माया. पुन्हा तेच मोहमाया निरस्कर. त्या मोहमायेच्या याच्यातून आम्हाला दूर कर. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. आपण सगळे संसारी लोक आहोत आणि आपल्याला ती सकळ स्वजन माया सोडणं, निदान थोडा वेळ का विना दूर करणं मनातून. आता मी इथे बसले पण माझ्या सुनेनी ते दूध तापवायला मी ठेवलं होतं ते आतमध्ये तर ठेवलं नसेल, थोडं मी लावलं नसेल, बसलो इथे चपला बाहेर काढल्यात कोणी देणार तर नाही ना. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. नाही आपलं मन निघत संसारातून कितीही काढायचा प्रयत्न केला तरी. म्हणून ते रामदास स्वामी सकळ स्वजन माया सोडा. इथे आलात त्याच्या चरणी त्याच्या चरणी दीनवा सोडून द्या. ते आणखीन एक श्लोक फार सुंदर आहे, मला माहिती. हा, सुख सुख म्हणत आहे दुःख दाटून आले. धावतोय सुखाच्या मागे, धावतोय सुखाच्या मागे. दुःख दाटून येतं, सुख दुःख एका पाठोपाठ एक येतातच. आणि भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. भ्रमित मन कळेना, हित ते कळेना. भ्रम झालाय. आणि म्हणून त्या देवीला आम्ही असे भ्रमित झालं. या संसार रूपी गाडा ओढतोय. कधी दुःख आले आमच्या वाट्याला, देवी तुझी करुणा विस्तार कर. नुसती करुणा करणे म्हटलंय, करुणा विस्तारी. सगळ्यांवरती तुझी करुणा होऊ द्या. करुणामय आहे ती आई, करुणामयच आहे. आई या शब्दातच सगळं सामावलेलं आहे. खरं म्हणजे अतिशय करुणामय आहे. पण तरी तिला साथ घालायला पाहिजे ना. द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरण होत होतं तेव्हा पहिल्यांदा तिच्या बुद्धीवरती फार मोठी हे होती. तिने प्रश्न विचारले, निरुत्तर केलं, पण तरीही ते थांबवू शकले नाही. मग शेवटी कशाचाच उपयोग होत नाही तेव्हा तिने श्रीकृष्णाला साथ घातली. मग तो आला तेव्हा कोणीतरी विचारलं की तेव्हा तू असा इतक्या उशिरा का धावलास? अरे तिने मला साथ घातली नाही. तिच्या बुद्धीवरती तिच्या याच्यावरती खूप विश्वास होता. तेव्हा तिने मला साथ घातली, बोलावलं, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तो धावत येतो. वारी वारी जन्म मरणाते वारी. पुन्हा पा देवीला तेच मागितलंय, मला अमुक दे, साड्या दे, चोळ्या दे. नाही, वारी वारी जन्म मरणाते वारी. वारले म्हणतो आपण, वारले म्हणजे काय? संपलं, संपवणे. त्या अर्थाने तो वारी आहे, याची वारी नाही. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो आम्हाला तो फेरा संपवतो. जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता. हारी म्हणजे हारलो आता, संकट निवारी ना. त्रिभुवनी भुवनी पाता तुझं विषय नाही. त्रिभुवन स्वर्ग मृत्यू पाता. चारी श्रमले परंतु. चारी काय? वेद, यजुर्वेद, चारी श्रमले परंतु न बोलवे. काही मी अर्थ सांगते त्याचा नंतर.
साही विवाद करिता, साही म्हणजे एकतर शास्त्र, वेदांग किंवा दर्शन. म्हणजे दर्शनही सहा आहे, वेदांगही सहा आहे. त्याचा जास्त उहापोह करत नाही, कारण आता वेळ नाही. पण ह्या हे जे सगळे तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत देवी, ते सगळे गुंडाळले ग. पण तुझ्यासारखं अनुपमेय असं काही सापडलं नाही. इतकी तू महान आहेस. देवीची स्तुती चालली आहे बरं का. असं आहे, कोणाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर स्तुती केलीच पाहिजे. बोनी बोनी पाका तुझं ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलले काही, साही विवाद करिता पडलो परवान. काय त्याच्यावरती कितीतरी शोधलं, पण नाही. शेवटी मी शरण आलो तुला. तू भक्ता लागी ते तू दासा लागी पावसीत लगला. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निज दासा. कशी आहे देवी? प्रसन्न आहे. प्रसन्न वदने. म्हणून जायचं तेव्हा छान तयार होऊन घ्यायचं देवीकडे. देवळात सुद्धा मला फार म्हणजे पूर्वी मला असं वाटायचं, थोडस काहीतरी कुठेतरी वाचलेलं असतं की देवळात जायचं ना आपण ती साधं जायचं बरं का. म्हणजे असं आपल्या याचं प्रदर्शन नको, कशाचं श्रीमंतीचं म्हणा किंवा कशाचंही खूप दागिने घालून असं नाही. मग मला आमच्या देवळात मी यायला लागले तेव्हा आमची एक मैत्रीण, आता त्या त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्याने सांगितलेलं आपण त्यांना यायला येतात म्हणून. तर एकदा त्या खूप छान तयार होऊन यायच्या, काकू आपल्या छान तयार असायच्या. ह्या किती सगळे छान दिसतात आणि आपण अगदी साधं सुद्धा. एकदा असेल पण मग आपण इतरांना जेव्हा भेटायला जातो तेव्हा कसं आपण नटून थटून जातो ना, मग देवाला भेटायला येताना का नाही यायचं नटून थटून? का नाही छान म्हणजे अगदी नटून थटून म्हणजे आपल्या वैभवाचं प्रदर्शन नाही करायचं, पण छान व्यवस्थित की प्रसन्न वदने प्रसन्न होशी. ती प्रसन्न वदन आहेत, ते आपल्यावरती प्रसन्न व्हायला पाहिजेत ना. मग त्यांना पण आपल्याला बघून छान वाटलं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे. त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आपल्याकडे नसेल तर तो भाग वेगळा, पण त्यांनी एवढं भरभरून दिलंय म्हणून मग निदान व्यवस्थित चांगलं. आणि त्याच्यासाठी वेळ काढायचा पुन्हा, नाही तर तेव्हा फिरवला आले असं नको. म्हणजे मी करते कधी कधी तेव्हा वेळेची मर्यादा मला खूप असते म्हणून. पण खरं म्हणजे ते जमायला पाहिजे. मला वाटतं तसं की आपण असं छान राहावं, पण कधी नाही जमत, कधी जमतं असं. तर प्रसन्न वदने प्रसन्न होशी निज दासा. आणि मग येतो क्लेशापासून सोडी, दुःखापासून सोडी पुन्हा तोडी भवपाशा. पुन्हा देवीला तेच मागणं आहे, त्या भवसागरातून हे जे पाश सजन जनांचे पाश आहेत, तोड म्हणजे काय असं नाही, तर त्यातून आपलं मन विरक्त होऊ दे, निरासक्त होऊ दे, विरक्ती मिळू दे. आणि ती विरक्ती कशी की त्याच्यात राहून गार पाण्यात राहते. आपल्या पोथीमध्ये तो हे आहे दृष्टांत, गार पाण्यात राहते पण तिला कसलाही स्पर्श पाण्याचा होत नाही. कमलपत्राप्रमाणे कमळाचं जे पान आहे त्याच्यात पाणी पडतं, चिखलात असतं, पण चिखलाचा स्पर्श होत नाही. असं निरासक्त होत आलं त्याच्या. आणि मी अशी व्यक्ती माझी आजी बघितली, माझ्या वडिलांची आई. तिला 3 मुलं 3 मुली, सगळ्यांच्या घरी जायची, सगळ्या ठिकाणी यायची, पण या घरात त्या घरात नाही, त्या घरात या घरात नाही. माझ्या आईचं आणि माझ्या आजीचं कधीही भांडण झालं नाही. माझ्या सासूचं झालं, तो भाग वेगळा, पण नाही होतं. म्हणजे सांगते की आपण सामान्य लोक, पण माझी आजी सुद्धा खूप अशी म्हणजे छान होती, खूप लहानपणात असं देवधर्म करणारी आणि खरा धर्म जाणणारी कधीच नाही. आणि आई पण माझी शांत होती, त्याच्यामुळे असं शांत वातावरण घरात राहायचं, चांगलं वातावरण राहायचं, कडकड नसायचं. प्रसन्न व्हायचं. क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी. काकू वेळ होऊन राहिली, पण क्लेश म्हणजे हे जे आपल्याला दुःख होतं ते नाही, तर क्लेश म्हणजे अविद्या. अविद्या अज्ञान जे आपलं हे सगळे त्याच्यातलं असतं. अनित्य आहे सगळं, सगळं खरं म्हणजे बदलणारं आहे आणि आपल्याला सगळं सोडून जायचंय. पण हे आपल्या डोक्यात भिनत नाही की आपल्याला इथे सगळं सोडायचंय. या क्षणी आपण आहोत, पुढच्या क्षणी आहोत की आपल्याला माहिती नाही. आणि तरी सुद्धा आपण खूप सगळ्याचा सौरात करतो आणि तो सौरात केला की आपल्याला दुःख येतच येत. तर हे असे अविद्याचे जे क्लेश आहेत, अविद्येच्या मायेमुळे जे होणारे दुःख आहे, जे क्लेश आहेत, त्याच्यातून माझी तू सुटका. क्लेश म्हणजे हे आपले संसारिक दुःख सुख नाही. तर तो एक छोटासा पहिला 1 मिनिटाचा चढा वाचते आणि मग आपण बंद करू. क्लेश म्हणजे काय, कारण
चांगलं आहे, म्हणजे मला तेवढं नीट चालता पण येणार नाही आणि त्याला वेळ लागेल. अविद्या म्हणजे काय आणि क्लेश कोणते आहेत तेवढं फक्त वाचते. अविद्या, अस्मिता, राग म्हणजे अनुराग आणि द्वेष किंवा अभिनिवेश हे 4 प्रकारच्या क्लेश आहेत. आणि त्या सगळ्या क्लेशांचं मूळ हे अविद्येतच आहे. अविद्या म्हणजे काय तर अनित्य, अपवित्र, दुःख आणि अनात्मा वस्तूंमध्ये नित्य पवित्र सुख आणि आत्मभावाची अनुभूती होणे ही अविद्या. जे परिवर्तनशील आहे, नाशवंत आहे, त्या जगाला नित्य मानणारे, त्या जगालाच खरं मानणारे आणि विवेक दृष्टीने जे खरोखर दुःख रूप आहे त्याला ते सुखच असे मानून त्या सुख प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील असणे म्हणजे अविद्या. मुळात पंचमहाभूताने बनलेला रक्त मांस मूत्र विष्ठेत भरलेला देहच अपवित्र आहे. तरी त्याबद्दलच्या स्वतःच्या व दुसऱ्याच्याही आसक्तीमुळे, वासनेमुळे, ममत्वामुळे त्यालाही पवित्र म्हणून स्वीकारणे, देहाला आपण पवित्र समजतो. आपल्या देहादीपासून कर्तृत्व भावनेने उत्पन्न कर्म पण अपवित्रच आहे हे न समजणे म्हणजे आपल्या सच्चित आनंद स्वरूप आत्म्याशी या सृष्टीचा, दृश्य जगाचा काहीही संबंध नाही हे लक्षात न घेता मी, माझे, मला यात अडकून त्या वस्तूत, व्यक्तीत आत्मभावनेने जुळण्याची दृष्टता म्हणजे अविद्या आहे. त्याच्यापासूनच सगळे क्लेश होतात. म्हणून देवीला मागणं काय आहे? क्लेशापासून सोडी, दुःखापासून सोडी, कोडी भवपाशा. इथेच थांबते. आपल्या दत्त महाराजांची पण आरती अतिशय सुंदर आहे. त्याच्यात सुद्धा पराही परतली तेथे काय हे आहे, तर ते नंतर कधीतरी त्याचं नेमकं आपण बघू. ते पण यात करणार होती पण आता वेळ होतो तेव्हा ते सांगते. सगळ्यांना खूप शांतपणाने तुम्ही ऐकून घेतलात तेव्हा तुमचे खूप धन्यवाद. तुमच्या परमात्म स्वरूप यांना खूप मनापासून अगदी नमस्कार. काका काकूंनाही नमस्कार. आणि देवीच्या याच्यातला जो शेवटचा श्लोक आहे तेवढा म्हणते सप्तशतीचा आणि संपवते. सर्वरूपमयी देवी सर्वं देवीमयं जगत् ततोऽहं विश्वरूपां तां नमामि परमेश्वरीं, नमामि परमेश्वरीं, नमामि